नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय सुद्धा खूप जबरदस्त आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईकही करत राहा आणि शेअरही करत राहा. तर मित्रांनो, थंबनेल वरून विषय तुमच्या लक्षात आला असेल की पुण्यामध्ये फुकट राहण्याची सोय. तर काय हा नेमका प्रकार आहे तर आपण पाहूया मित्रांनो. पुण्यामध्ये ही फुकट राहण्याची सोय ही कुठे आहे, म्हणजे जिथे तुम्हाला एकही रुपया भरायचा नाही, तुम्ही दिवसभर काम करून तिथे रात्रीचे निवारा घेऊ शकता तिथे आणि पुन्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी कामाला जाऊ शकता. असं तुम्ही तिथे कितीही दिवस राहू शकता आणि खूप हायजेनिक अशी सोय आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची सोय आहे. म्हणजे खायला पण वगैरे तिथे दिलं जातं, असा विषय नाही. तर बघूया आपण ती कुठे आणि नेमकं काय. हे पहा मित्रांनो, इथे मिळते बघा ही सोय जी आहे तुम्हाला, रात्र निवारा प्रकल्प, म्हणजे ज्याला हिंदीमध्ये रेन बसेरा असंही म्हटलं जातं. पुणे महानगरपालिकेने हे 3 ठिकाणी केलेलं आहे. एक इथे तुम्हाला आता हा स्टेशनचा पत्ता दिसत असेल आणि दुसरं म्हणजे जे आहे ते येरवडा इथे आहे आणि तिसरं जे आहे रात्र निवारा प्रकल्प ते आहे मित्रांनो नवी पेठेत. तर तुम्ही स्टेशनला गेल्यानंतर या पत्त्यावरही जाऊ शकता, म्हणजे जिथे बस स्टँड आहे महानगरपालिकेचं तिथेच आहे हे. स्टेशन पासून 1-2 मिनिटाच्या अंतरावर आहे, किंवा तुम्ही तिथे कुणाला जरी विचारलं तरी चालेल. त्यासाठी तुमच्याकडं तुमचा एक फोटो पाहिजे आणि आधार कार्ड पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री दिली जात नाही. हे पहा, झोपायला असे बेड असतात, छानपैकी बेड असतात. हे पहा, रेल्वेमध्ये कशी सोय असते खाली वरती अशी सोय केलेली आहे इथे या ठिकाणी झोपण्यासाठी. पंखे वगैरे आहेत त्या ठिकाणी. मित्रांनो, हा गिझर दिसतोय तुम्हाला, म्हणजे या ठिकाणी गरम पाण्याची पण सोय केलेली आहे. ही अशी कपाटं दिसत आहेत, ह्याच्यामध्ये तुमचं सामान ठेवू शकता तुम्ही. आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर याच्यामध्ये सामान ठेवून तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात कामाला जाऊ शकता. कुणी कुठेही मजुरी काम करतं, काही करतं. आणि संध्याकाळी मात्र या ठिकाणी 7 नंतर एक लोक गोळा होतात या ठिकाणी. पुरुष बरोबर या ठिकाणी महिला सुद्धा वार्ड आहेत. काही काही महिला इथे 2-2, 4-4, 5-5 वर्ष सुद्धा झालं राहत आहेत. त्यांचं दिवसभराचं काम उरकून, ज्यांचा काही कोणी बेवारस आहेत किंवा ज्यांना कुठलाही निवारा नाही, या लोकांनी इथे येऊन जरी राहिलं तरी चालतं. हे पहा, ह्या आजी सुद्धा इथे आहेत. कशी सोय असते एकावर एक झोपण्याची या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. वरती चढायला पण केलेलं आहे त्या ठिकाणी शिडी सारखं. या ठिकाणी हायजेनिक बाथरूम सुद्धा आहेत. तर मित्रांनो, आता तुम्ही हे पाहिलं असेल चित्रफित मध्ये की या ठिकाणी म्हणजे हायजेनिक बाथरूम आहेत. जसे हॉटेलमध्ये सुद्धा बाथरूम नसतात तसे बाथरूम आहेत. गरम पाण्याची सोय आहे, म्हणजे गरम पाणी घेऊन तुम्ही बाथरूम मध्ये जाऊन आंघोळही करू शकता. आणि तिथे तुम्ही रात्री आल्यानंतर डाळ भात वगैरे असं खिचडी वगैरे देतात तिथे. जर तुम्ही 10 वाजता जरी आले तरी तुम्हाला तिथं अन्न सुद्धा फुकट दिलं जातं. म्हणजे एवढ्या चांगल्या सोयी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने करून ठेवलेल्या आहेत. तर मित्रांनो, जर तुम्ही कुठून आसपास, समजा एखादा व्यक्ती लातूरवरून आला किंवा नांदेडवरून आला किंवा लांबून आला आणि त्याच्याकडे तुटपुंजे पैसे असतील, तर आता हॉटेल तुम्हाला माहिती आहे की जिथे जर तुम्ही स्टेशनचा रेट पाहिला तर 2-2 हजार 3-3 हजार एका रात्रीचा रेट आहे आणि सकाळी 10 वाजता चेकआउट आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही काय करू शकता की तुमच्या खिशामध्ये फक्त 1-2 पासपोर्ट साईजचे फोटो कमी सतत ठेवत जा आणि तुमचं आधार कार्ड. हे आधार कार्ड आणि फोटो दाखवल्यानंतर इथे तुम्हाला लगेच एंट्री दिली जाते. झोपण्यासाठी तिथे उशी असते, गादी असते, त्याच्यानंतर तुम्हाला रजाई पांघरायला दिली जाते. म्हणजे एवढ्या सुंदर सोयी तुमच्या इथे या ठिकाणी केल्या जातात आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी आंघोळ करून तुम्ही बाहेर निघून जाऊ शकता. तुमचं काही काम असेल तर त्यांना सांगा की अजून परत मी 2-3 दिवस तिथे राहणार आहे, मग तुम्ही संध्याकाळी येऊन पण तिथे राहू शकता. म्हणजे असे काही नाहीये की हा एक रैन बसेरा आहे मित्रांनो. म्हणजे काही लोक भिक्षेचा धंदा करतात, म्हणजे भिक्षा मागून खातात किंवा भिक्षा मागतात, पैसे वगैरे कमवतात. तसे ते लोक सुद्धा काही काही इथे येऊन राहतात, ज्यांच्याकडे आधार कार्ड फोटो आहे, लांबून आलेले आहेत, बेवारस आहे, ज्यांना कुणीच नाहीये. अशा लोकांसाठी ही महानगरपालिकेने केलेली उत्तम अशी सोय आहे.
तर मित्रांनो, या ठिकाणी म्हणजे चांगली चांगली लोक सुद्धा येऊन राहतात. बऱ्याच लोकांना काय होतं की त्यांच्या रेल्वे उशिरा येतात, 2-2:30 वाजता येतात किंवा रात्री 9-10 वाजता असतात आणि त्यांना जायचं असतं लांब, आउट ऑफ पुण्याच्या आसपास कुठेतरी जायचं असतं. त्यावेळी गाड्यांची सोय नसल्यानंतर तुम्ही या ठिकाणी 100% जो रात्र निवारा प्रकल्प आहे याचा नक्की फायदा घ्या आणि इतरांना पण सांगा की बघा, पुण्यामध्ये अशा सोयी आहेत बऱ्याच ठिकाणी. म्हणजे जे चांगली चांगली शहरं आहेत त्या ठिकाणी याचा म्हणजे महानगरपालिका आहेत, त्या ठिकाणी सगळ्या सोयी केलेल्या असतात तुमच्या. फक्त आपल्याला काय असतं, माहिती नसतं. आता मित्रांनो, हा जो रात्र निवारा प्रकल्प आहे याचा फायदा कोण कोण घेऊ शकतं, म्हणजे काही जे हमाली काम करत असतील किंवा आता बघा पुणे दौंड या ठिकाणावरून सुद्धा काही अपडाऊन करतात किंवा लांबून काही येतात लोक, मुंबईवरून येतात, त्यांची काही सोय नसते किंवा काही घरातून निघून आलेले असतात, सकाळी कुठेतरी हॉटेलमध्ये कामाला असतात. म्हणजे असे बऱ्याच सगळ्या प्रकारचे लोक तुम्हाला इथे दिसतील आणि ऑलमोस्ट असं मोठमोठ्या सिटीज मध्ये ही रात्र निवारा प्रकल्पाची सोय आहे. आपल्याला फक्त माहित नसतं. तुम्हाला कुठलंही तिथं शुल्क आकारलं जात नाही, 0 पैसे. त्याच्यामुळं ह्या गोष्टींचा फायदा आणि शिवाय म्हणजे व्यवस्था पण चांगल्या पद्धतीची दिसते. असं नाही की हायजेनिक नाही वगैरे, पण सगळ्यात टॉपचं हायजेनिक तिथं मेंटेन केलं जातं. त्याच्यामुळे ह्या रात्र निवारा प्रकल्पाचा तुम्ही 100% फायदा घेत जा. आणि बघा, खेड्यातून जे आपली नातेवाईक येतात त्यांना सुद्धा सांगा की अशा अशा पद्धतीने अशी अशी पुण्यामध्ये सोय आहे, तर तुम्ही तिथं राहू शकता. 1, 2, 3 काहींचे 8-8 दिवस काम असतात, काही काही मुलांच्या परीक्षा असतात. बऱ्याच वेळा त्यांना पुण्यात तिकडे तिकडे कुठेतरी रस्त्यावर झोपावं लागतं किंवा एखाद्या कुठेतरी दुकानाच्या समोर झोपावं लागतं. तर हा व्हिडिओ फक्त आपल्या युट्यूबच्या फॅमिलीला मी का टाकलेला आहे की त्यांनी त्यांचे नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांना जर शेअर केला तर एक त्यांना पुणे शहरामध्ये तुटपुंज पैशात, म्हणजे जेवढं काम आहे तेवढ्याच पैशात, कारण आज लॉजला 1000 रुपये जरी रोज म्हटलं तरी आज 8-10 दिवस काम असलं तरी 10,000 रुपये जातात. परंतु इथे काय तुम्हाला 1 रुपया लागणार नाही. रात्री येऊन झोपायचं, सकाळी तुमचं तुम्ही काम करून त्या ठिकाणी परत रात्री येऊ शकता, बाहेरूनही जेवून येऊ शकता किंवा इथे थोडंफार डाळ भात वगैरे दिलं जातं जेवण या पद्धतीने. त्याच्यामुळं आपल्या युट्यूबच्या फॅमिलीने हा व्हिडिओ कमीत कमी जो बघेल त्याने एका माणसाला शेअर करा. कारण याच्यातून आपल्या जरी 100-200 लोकांना याचा फायदा झाला तरी सुद्धा आपल्याला त्याचं म्हणजे एक चांगलं पुण्याचं काम केल्यासारखंच आहे थोडक्यात. त्याच्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त आपल्या मित्र नातेवाईक यांना याचा फायदा होईल. कुठलंही शहर असू द्या, मोठ्या शहरामध्ये मुंबई असेल तुमचं, त्याच्यानंतर नागपूर असेल, अशा या मोठमोठ्या शहरामध्ये ज्या पालिका आहेत, महानगरपालिका, ह्या पालिकांनी या ठिकाणी अशी रात्र निवारा प्रकल्प अशी एक सोय केलेली असते ही सरकारतर्फे. त्याच्यामुळे दुसरं एक असंही सांगेल मी की ज्या महानगरपालिकेमध्ये आपण राहतो त्या ठिकाणी लोकांनी टॅक्सही भरावा किंवा महानगरपालिका असे वेगवेगळे उपक्रम राबवत असते किंवा महिन्याला जे औषधं लागतात त्याचे सुद्धा कार्ड देते. म्हणजे 2 लाखापर्यंत तुम्हाला औषधाचं कार्ड सुद्धा दिलं जातं या ठिकाणी. म्हणजे बऱ्याच सोयी या ठिकाणी आपल्याला माहित नाहीत. आपण एक 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 करून या ठिकाणी तुम्हाला सगळं समजून सांगू की महानगरपालिकेमध्ये काय काय मिळतं. म्हणजे बऱ्याच अशा योजना आहेत की ज्यांना औषधाला पैसे नाहीत त्यांना ती महानगरपालिका उत्पन्नाच्या दाखल्यावरून ज्या औषधाचा खर्च आहे तो महिन्याला देण्याची पण तरतूद करते. असे कार्ड आहेत. श्रमजीवी वर्गासाठी काय काय योजना आहेत. अशा बऱ्याच योजना आहेत ज्या महानगरपालिकेच्या आपल्याला माहित नाही, परंतु आपण त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं 100% काम करू. म्हणून मी नेहमी सांगतो की जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या नातेवाईक मित्रांना कोणाला तरी त्याचा फायदा होईल. शेअर करायला तुम्हाला कुठलेही पैसे लागत नाही. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.